आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणाचं काम 100% पूर्ण। 16 डब्यांच्या 13 रेल्वे गाड्यांचे डबे वाढवणं शक्य होणार। मुंबईमध्ये बुधवारपासून 10% पाणी कपात लागू होणार। मुंबई पालिकेकडून ठाणे, भिवंडी, निजामपूर या पालिकेसह इतरही गावांना केला जाणारा पाणी पुरवठ्यात देखील 5 आणि 10% पाणी कपात लागू। लोकलची पश्चिम रेल्वेवरील सेवा सुरळीत। बोरिवलीमध्ये ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं सेवा काही काळ विस्कळीत झाली होती। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी। फास्ट आणि स्लो लोकल 10 मिनिटांनी उशिरानं धावल्या। मुंबईकर उकाड्यानं हैराण। मुंबईमध्ये कोरडं तर ठाणे, पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यानं दर वाढले। किरकोळ बाजारामध्ये कोथिंबीरीच्या जुडीला 50 ते 60 रुपयांचा दर। मुंबईत संरक्षण आस्थापनांभोवतालचे सर्व गृहप्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता। संरक्षण आस्थापनांपासून 500 मीटरपर्यंतच्या बांधकामांना असलेले निर्बंध कायम। कांदिवली पूर्वेतील बड्या गृहप्रकल्पाला तात्काळ काम थांबवण्याचे आदेश। एमएसटी सीईटीचा निकाल 10 जूनला। इंजिनिअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीईटीचा निकाल 10 जूनला जाहीर होणार। सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट परीक्षा 18 जूनला होणार। सकाळी आणि दुपारी अशा 2 सत्रामध्ये परीक्षेचं आयोजन।